ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. ज्ञानलक्षण भाग 38वा. म्हातारपणाविषयीची सावधानता भाग पहिला. ओव्या आहेत 554 ते 562. ज्ञानदेवानी ज्ञानी मनुष्य म्हातारपणाविषयी कसा सावध असतो ते 33 ओव्यात स्पष्ट केले आहे. या सर्व ओव्यांचा अर्थ स्पष्ट आहे. आपण फक्त त्यात त्यांनी वापरलेले दृष्टांत लक्षात घेऊया. आणि तयाची परी जरा न टेकता शरीरा, तारुण्याची या भरा माझी देखे. आणि त्याचप्रमाणे शरीराला म्हातारपण येण्याच्या अगोदरच ऐन उमेदीत असतानाच जो पुढे येणाऱ्या म्हातारपणाबद्दल विचार करतो, म्हणे आजीच्या अवसरी पुष्टी जे शरीरी, ते पाहे होईल काचरी वाळली जैसी. तो म्हणतो आजच्या वेळी म्हणजे भर तारुण्यात ही जी शरीराची पुष्टी आहे ती उद्या वाळलेल्या काचरीसारखी होईल. निदैव्याचे व्यवसाय तैसे ठाकती हात पाय, अमंत्रिया राजाची परी आहे बळायया. दैवहीनाने केलेले सर्व उद्योग जसे आतबट्ट्याचे असतात तसे हातापायांच्या सर्व सामर्थ्यास ओहोटी लागून ते थकतील. आज तारुण्यात असलेल्या सर्व शक्तीची परिस्थिती प्रधान नसलेल्या राज्यासारखी दुबळी होणारी आहे. फुलांची या भोगा लागी प्रेम टांगा, ते करे याचा गुडगा तैसे होईल. फुलांच्या सुवासाच्या भोगा करता ज्या नाकाचे प्रेम गुंतलेले असते ते नाक उंटाचा गुडघा जसा असतो तसे विद्रूप व वास घेण्याला असमर्थ होईल. ओढाळाच्या खुरी आखरू आते बुरी, ते दशा माझ्या शिरी पावे लगा. ओढाळ गुरांच्या खुरांनी जशी गुरे बसण्याच्या जागेची दुर्दशा झालेली असते, म्हणजे त्यात कोठे गवत उगवते व कोठे उगवत नाही, त्याप्रमाणे माझ्या मस्तकाची अवस्था होईल. पद्मदळेसी इसाळे भांडताती हे डोळे, ते होती पडवळे पिकली जैसी. कमळाच्या पाकळीशी स्पर्धेने भांडणारे हे जे डोळे, ते म्हातारपणात जशी पिकलेली पडवळे असतात तसे होतील. भवईची पडळे वोमथती सिनसाळे, उरू कुही जाईल जळे आसू वाचोनी. भिवईचे पडदे झाडाच्या जुन्या सालीप्रमाणे खाली लोंबतील व अश्रूंच्या पाण्याने ऊर कुजेल. जैसे बाभुळीचे खोड गिरबडूनी जाती सरड, तैसे पिचडी तोंड सरकटी जाईल. ज्याप्रमाणे बाभुळीचे खोड सरडे गिरबिडून टाकतात, सरडा खोडावरून खालीवर जात राहतो, त्यामुळे डिंक पायाला लागून खोड गुळगुळीत होते, त्याप्रमाणे तोंड थुंकीच्या पिचकारीने गिरबिडून जाईल. रांधवणी चुली पुढे परे उन्मादती खातवडे, तैसीची ये नाकोडे बिडबिडती. स्वयंपाक करण्याच्या चुलीपुढे खाचेत अगर चरामध्ये उष्टे वगैरे पाणी साचून जसे दुर्गंधयुक्त बुडबुडे उसळतात, त्याप्रमाणे नाकात शेंबडाचे दुर्गंधयुक्त बुडबुडे येतील. ज्ञानदेवानी ज्ञानी मनुष्य म्हातारपणाविषयी कसा सावध असतो ते 2 प्रकारांनी स्पष्ट केलं आहे. एक म्हणजे म्हातारपणी होणारी मनुष्याची दयनीय अवस्था तो आधीच विचारात घेतो. हे सांगताना त्यांनी पुढे म्हातारपणी शरीराची अवस्था कशी होणार आहे त्याचे प्रत्येक अवयवाच्या संदर्भात श्रोत्याला दर्शन घडवलं आहे. दुसरं म्हणजे म्हातारपणी शरीरात ताकद राहणार नाही हे लक्षात घेऊन जन्ममृत्यूच्या तडाख्यातून सुटण्यासाठी करण्याचे प्रयत्न, असे या 2 दृष्टिकोनातून ज्ञानेश्वरांनी विवेचन केलेले. सर्वसाधारणपणे मनुष्य पुढे येणाऱ्या म्हातारपणाविषयी उदासीन असतो. मृत्यू तर आपल्याला नाहीच असं वागत असतं, आणि ज्यावेळी प्रत्यक्ष म्हातारपण दारात येऊन ठेपतं त्यावेळी मग एकदम गडबडून जातो. जीवनात आता पूर्वीसारखे भोग भोगता येणार नाहीत याबद्दल चरफडत राहतो. म्हातारपण टाळण्याचे कितीही प्रयत्न केले तरी एक ना एक दिवस ते दारात येऊन ठेपणारच आहे. तेव्हा आत्मज्ञानासाठी प्रयत्न नंतर करू असं म्हणणं हे मूर्खपणाचं आहे, कारण त्यावेळी काही करण्याची अंगात शक्तीही नसते आणि प्रथमपासून देहाला तसं वळणही नसतं. तेव्हा जे काही प्रयत्न करायचे आहेत ते म्हातारपण येण्याच्या आधीच. ज्ञानदेव म्हातारपणी शरीराची कशी अवस्था होईल तिचं वर्णन करून सांगतात. म्हातारपणीच्या शरीराला त्यांनी वाळलेल्या काचरीची उपमा दिलेली आहे, कारण त्यावेळी फक्त हाड आणि कातडे शिल्लक राहतं.
कमनशिबी मनुष्याचा दृष्टांत बळ निघून गेलेल्या हातापायांना दिलेला आहे. कमनशिबी मनुष्याला कोणत्याही व्यवहारात यश येत नाही. तो जो काही पैसा तो त्यात गुंतवतो, त्यात काही वाढ होण्याऐवजी तोही नाहीसा होऊन जातो. तसं म्हातारपणी बलसंवर्धनासाठी जे जे उपाय म्हणून करायला जावेत ते सर्व अपायच ठरतात. दुसरी उपमा देतात ती मंत्री नसलेल्या राज्याची. राज्याला जर मंत्री नसेल तर राज्यात अनवस्था नांदते. न्याय नीती काही राहत नाही. जो तो आपल्या मनाला येईल तसं वागतो. त्यामुळे शत्रू अशा राज्यावर आपला अधिकार प्रस्थापित करतो. तसेच वार्धक्यात शरीराचे राज्य यथास्थित चालण्यासाठी मंत्रीरूप असणारे शरीराचे सर्व अवयव काहीच काम करेनासे होतात. त्यामुळे शरीरावर हल्ला करणाऱ्या मृत्यूला आपला त्यावर अधिकार प्रस्थापित करणं सहज शक्य होतं. फुलाची या भोगा लागी प्रेम टांगा या ओवीचा अर्थ सर्व टीकाकारांनी फुलाचा वास घेण्यास चटावलेल्या नाकाचा आकार बिघडून ते उंटाच्या गुडघ्यासारखे बेढप दिसेल असा केलेला आहे. किंवा काही टीकाकारांनी मस्तक उंटाच्या गुडघ्यासारखं होतं असं म्हटलेलं आहे. परंतु मस्तकाचा व नाकाचा उल्लेख पुढे आलेला आहे. म्हणून स्वस्त्रियेला प्राप्त होणाऱ्या फूल म्हणजे ऋतूचा भोग होण्याच्या कामी उपयोगी असणाऱ्या मांड्या या उंटाच्या गुडघ्याप्रमाणे होतील असा अर्थ बाबाजी पंडित यांनी केलेला आहे. मस्तकावर असणाऱ्या केशकलापाची अथवा मस्तकाची म्हातारपणे होणारी अवस्था वर्णन करण्यासाठी ज्ञानदेवांनी गायीचा दृष्टांत दिलेला आहे. पुढच्या ओवीत आखरू आते बुरी व आषाढ वाते बुरी असे दोन पाडभेद आहेत. आखरू आते बुरी हा पाडभेद ज्यांनी स्वीकारला त्यांनी गायीच्या खुरामुळे वाटेतील गवताची जशी स्थिती होते तशी केसांची स्थिती होईल असा अर्थ केला आहे. तर आषाढ वाते बुरी हा पाठभेद ज्यांनी स्वीकारला आहे त्यांनी आषाढ वाऱ्यामुळे मोकाट जनावरांच्या पायाला जसा खुरी रोग होऊन ते चिखलाने कुजतात त्याप्रमाणे मस्तकाची दशा होईल असा अर्थ केलेला आहे. ज्ञानदेवांनी तारुण्यात कमळाच्या पाकळीप्रमाणे असणारे तेजस्वी व सुंदर डोळे म्हातारपणी पिकल्या पडवळासारखे निस्तेज होतील असं म्हटलेलं आहे. आणि धनुष्याकृती भिवया नंतर वाळलेल्या सालीप्रमाणे लोंबतील असं वर्णन केलेलं आहे. म्हातारपणी झालेल्या दुर्दशेमुळे मनुष्याला अत्यंत वाईट वाटतं. कृतकर्मांचा पश्चाताप होतो. या दोन्ही कारणामुळे शोकाने त्याच्या डोळ्यातून अखंड अश्रूंची धार लागते. त्यामुळे उरही भिजून जातो. इतका त्याच्या शोकाला पारावर राहत नाही. वर खाली हेलपाटे मारून सरडे बाभळीचे खोड डिंकानं बरबटून टाकतात. तसं म्हातारपणी मुख थुंकीनं बरबटून जाईल. ज्ञानदेवांच्या काळी स्वयंपाकासाठी चूल वापरली जात असे. चुलीत लाकडं मागं पुढं करताना जमिनीला चरे पडत असत. त्यात स्वयंपाक करताना पाणी खरकट अन्न हे सांडत असे व ते तसेच राहिले तर दुर्गंधी येत असे. तीच उपमा म्हातारपणी नाकात शेंबूड साठून येणाऱ्या दुर्गंधीला त्यांनी दिलेली आहे. आणखी पुढे त्यांनी म्हातारपणातील दयनीय अवस्थेचे वर्णन केलेलं आहे. तो भाग आपण उद्या पाहू.